इराक युद्धाला आपण काय म्हणतो बरं? तर ऑपरेशन इराकी फ्रीडम. लाखो निष्पाप निरागस इराकींचं जीव घेणारं युद्ध आणि त्याला नाव काय दिलं? ऑपरेशन इराकी फ्रीडम. तर का? कारण अमेरिकेत असं सांगितलं गेलं की आम्ही जे करतोय ते इराकींच्या स्वातंत्र्यासाठीच करतोय. मग युद्ध असलं तरी चालेल, ते स्वातंत्र्याचंच आहे असा प्रचार तिथं केला गेला. स्वातंत्र्य, फ्रीडम हे शब्द प्रोपोगंडा पसरवणाऱ्यांना प्रचंड प्रिय असतात. अगदी भारतात 2010 ते 2013 या 3 वर्षांच्या काळात देश की दुसरी आझादी वालं कथित फ्रॉड अन्ना आंदोलन हा गेल्या 2 दशकातला सगळ्यात वाईट, विखारी असा प्रोपोगंडा होता, ज्यानं भारतात फॅसिस्टांना सत्तेत आणलं. आणि या सत्ताधीशांनी भारतातल्या मूर्खांना, कमी शिकलेल्या, शिक्षणाला, विज्ञानाला, पुरोगामी विचारधारेला, करुणेला, प्रेमाला तुच्छ मानणाऱ्या अपयशी आणि क्रूर मानसिकतेच्या लोकांना प्रतिष्ठा मिळवून दिली. होय, प्रतिष्ठाच मिळवून दिलेली आहे. सगळे फूल्स एका प्रोपोगंडाने पछाडले जाऊन एका रांगेत उभे राहिले. मग वेगवेगळ्या प्रोपोगंडाची रांगच लागली. कधी युद्धाचा, कधी नोटबंदीचा, कधी जीएसटीचा, कधी पुलवामा, कधी उरी, कधी गलवान, कधी G20, कधी नमस्ते ट्रम्प, कधी हावडी मोदी, कधी सैनिकांचं बलिदान, कधी मुस्लिमांचा देश. असं करत करत गाडी आता ऑपरेशन सिंदूरपर्यंत येऊन पोचलेली आहे.